सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये मंजू इकडे त्या कलेक्टर साहेबांसोबत तिथे थांबलेली असते उन्हामध्ये एकटी उभा असते तिथे. तर इकडे आता जो सत्य आहे त्याला आता ब्रेक घेऊन ती जी ही असते पूर्वा पाटील मॅडम, ती आता बाहेर बसायला सांगते. सतत दिवस बाहेरच थांबतो, सतत ते खूप वेळ बसून राहतो, खूप वेळ वाट बघतो कधी बोलवेल आतमध्ये. आणि ती पूर्वा पाटील मॅडम 3 मध्ये पडवळ आतमध्ये बोलवा. सत्याला आतमध्ये बोलवलं, सत्य जायला लागतो. दरवाज्यात गेल्यावर तेवढ्यात ती फोनवर बोलायचं नाटक करते. ती म्हणते बाजूला नंतर या, आणि तिथून 3दाच काढून देते. सत्य म्हणतो काय चाललंय असं. सत्य खूप वैतागतो. सत्य 3दा ते जाऊन बसतो. सत्य म्हणतो की काय चाललंय ना काय माहिती. सत्य ते बाहेर फेऱ्या मारतो. पप्पा सत्याला पाणी घेऊन येतो, म्हणतो पाणी घे सत्याला. सत्य म्हणतो मला पाणी वगैरे काही नकोय. तर आता लगेच म्हणतो की मग तर लगेच इकडं पडवळ विचारतो की काही चहा नाश्ता वगैरे हवंय का असतं दादा तुम्हाला. तर ते म्हणतं की नाही, चहा नाश्ता नको आहे मला, काहीच नको आहे मला. तर आता सत्य ते बसलेला असतो, खूप टेन्शन येतं. तेवढ्यात आता जी पूर्वा पाटील आहे ती आता खूप अंधार पडायला लागतो. अंधार पडल्यावर मग ती बाहेर येते आणि म्हणते की तुम्ही इथेच बसलाय का. ओ पडवळ, तुम्हाला काय सांगितलं होतं या पाकिट मारांना जेलमध्ये टाका म्हणून, आतमध्ये टाका चला यांना. आणि काय हो तुम्ही पण इथे बसून राहिला का अजून, तुम्ही गेले नाही का. मला वाटलं एव्हाना तू कधीच गेला असशील, का बसला इथे. तर आता सत्य म्हणतो की का बसला म्हणजे सत्याला खूप राग येतो. आणि सत्य रागात असं हे करतो ना बस. तर आता लगेच ती म्हणते की जा इथून तुम्ही आता, असं म्हणते. आणि आता सत्य आहे तो म्हणतो की मोबाईल द्या माझा. तर आता म्हणते की पटचर मोबाईल द्या यांचा चला. तर आता मोबाईल घेतो आणि सत्य तिथून जायला निघतो. त्याला खूप राग आलेला असतो. तर इकडं जी मंजू आहे ती पण आता घरी यायला निघते. सत्याला खूप फोन करते पण फोन लागत नाही. नंतर तिला हे सगळं कळतं. तेव्हा ती घरी येते आणि घरी येऊन तिथे पाणी वगैरे पित असते. आणि मग तिला सगळं आठवतं. सत्याला खूप त्रास झाला असेल तिकडे, ह्या पूर्वा पाटील मॅडमनी खूप हे दिलं असेल. सत्या खूप चिडलेला असणार आहे. सत्याचा आता मला काही करून राग शांत करावं लागेल असं म्हणत असते. तर इकडे आता जी पूर्वा मॅडम आहे ती पूर्वा मॅडम तिथे इकडे ताजसाहेबांना भेटायला येते आणि म्हणते की डॅडी साहेब तुम्ही काळजीच करू नका, आजचा दिवस इतका छान आहे ना, तुम्ही मस्त एन्जॉय करा. तुम्हाला माहिती का आज काय झालं. त्या सत्याला आणि मंजिरीला मी वेगळं करण्याचा प्लॅन केला. दिवसभर एकमेकापासून वेगळं ठेवलं. दिवसभर सत्याला मी तिथे आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं आणि मंजिरीला ड्युटीवर लावलं होतं उन्हामध्ये, असं म्हणते. तसं आताच साहेब म्हणतात की हे बघ पूर्वा, आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागणार ह्या दोघांचा बंदोबस्त, असं बोलत असतात. तर इकडे आता जी मंजू आहे ती म्हणते सत्यासाठी मला राग शांत व्हायला काहीतरी करावं लागेल. त्यामुळे ती म्हणते लाईट कॅन्डल डिनर करायचं का, कारण की सत्याला हेच आवडतं. सत्या बाहेर करतो तर मी टेरेसवरती करते, असं म्हणत असते. आणि ती टेरेसवरती तिथे आता सगळी सजावट वगैरे करते, खूप छान डेकोरेशन करते. आणि ती स्वतः एकटी सगळं दमून आली तरी करते. आतमध्ये जाते, साडी वगैरे बदलते आणि चेंज करून ती पुन्हा आता स्वयंपाक मेकअप आणि ते करून स्वयंपाक बनवायला येते. ती म्हणते सत्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवणार आहे मी आज. आणि सत्याच्या आवडीचं सगळं जेवण ती बनवते. सत्याला जे काय काय आवडतं ती सगळं ती बनवत असते आणि ती बनवून ठेवते. आणि आता ती म्हणते की आता सत्या आला की लवकरच सत्याची वाट बघते. सत्याला फोन करते पण सत्या उचलतच नाही. तर ती आता टेरेसवरती जेवण बनवून घेऊन येते. तेवढ्यात तिकडून सत्याची गाडी येते आणि मंजू ती जेवण नेऊन ठेवत असते. आणि आता लगेच जो सत्य आहे तो आतमध्ये येतो. तो बघतो इकडे तिकडे, मंजू दिसत नाही. तो हाताने पाणी घेतो, पाणी पितो. आणि आता तो म्हणतो की कुठं गेले असेल वाघमारे, वाघमारे वाघमारे खूप आवाज येतो पण मंजूचा आवाज कुठंच येत नाही. तेवढ्यात आता तो म्हणतो की कुठं गेले असतील वाघमारे, असं म्हणत असतो. तर आता लगेच ते म्हणतात की कुठं चला. तेवढ्यात मंजूचा मेसेज बघतो. मंजू त्याला टेरेसवरून मेसेज करते. तर तो वाघमारे वरती आहे म्हणजे चला काही झालंय काय माहिती. आणि सत्या पळत येतो आणि म्हणतो की वाघमारे कुठं आहात तुम्ही. इकडे तिकडे बघतो तर तो वाव खूप छान डेकोरेशन केलं. तेवढ्यात मंजू येते, सत्याला मिठी मारते. सत्या म्हणतो वाघमारे तुम्ही एवढं दिवसभर दमून आलात तर काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची, काही गरज नव्हती, कशासाठी केलं तुम्ही हे सगळं. तर मंजूला खूप राग येतो आणि मंजू रुसते. मंजू म्हणते सत्या तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि तू असं बोलतोय का मला. सत्या म्हणतो खरंच सत्या तूच चुकला, असं करायला नको होतं तू. अरे त्यांनी एवढं दमून येऊन पण तुझ्यासाठी हे सगळं केलं आणि तू बघ कसा वागतोय, असं म्हणते. आणि तो पुन्हा आता एकमेकासोबत प्रेमाने बोलायला लागतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.